Good morning, sir. Okay, very good morning. Let us start. Just we will start a new semester. Continue that topic, engineering mathematics. In last time we have seen the first. Now we see the engineering mathematics second. Okay. Hope so. Everyone are having good paper, good vacation. Only 2 or 3 days vacation, or from 1st of May. All our vacation ना. 1 मे पासून व्हॅकेशनच म्हणायचं, लेक्चर नाही वगैरे, त्यामुळे तुमचं पीएल पिरियड चालू होतो. ओके, सो सगळ्यांनी एन्जॉय केला असेल तर आपण सेकंड सेम कडे जाऊया. तर सगळ्यांना सेकंड सेमचा टॉपिक कुठले कुठले, सब्जेक्ट कुठले कुठले हे माहिती आहेत. तन्मय प्लीज रिनेम युअर सेल्फ. तन्मय प्लीज रिनेम युअर सेल्फ. तन्मय, आर यू देअर? Okay, if you're there, please rename yourself. Okay, so now we see that engineering mathematics second course. This is the course of C1, C22, C122. The course name is engineering mathematics second. This is the code. Okay, so okay, किती सब्जेक्ट आहेत आपल्याला? चला पटकन रिप्लाय करा. किती सब्जेक्ट आहेत आपल्याला? 6 सब्जेक्ट. 6 वन बाय वन सांगा. Yes. Engineering mathematics, graphics, BEEE, EM2, BEEE, EG, BEEE. Okay. Professional communication, Professional Physics. Okay. Physics, Then Programming, problem solving, okay. PPS. Programming for problem solving. Okay. In that, the topic is as it is. This is the mathematics, continue as it is. This is the engineering graphics, continue as a mechanical course. Continue as a basic mechanical पुढचा part, engineering graphics, basic electronics, electronics. This is new for you. Okay. Professional communication is also continue. CP वरून पुढे झाला. ओके, झालं ना मागच्या वेळेस? हा, सीपी चालतं ना तुम्हाला? सीपीच होता ना मागच्या वेळेस? कम्युनिकेशन प्रॅक्टिस ना, त्याच्यावरून प्रोफेशनल कम्युनिकेशन आलाय. PPS, this is new for you. Okay, we have see that some concept of the language, C language, some basic thing of computer, some programming we have see here. Okay, then physics. Okay, last time we have heard the chemistry. Now we see the physics course. The syllabus is same as the physics last time. The same बाकीच्या जे डिव्हिजनला जो फिजिक्स होता तोच आता तुम्हाला तोच आहे, फक्त अल्टरनेट डिव्हिजन असल्यामुळे आता आहे. सो एवढे 6 सब्जेक्ट आहेत. त्यातला हा आपला एक कोर्स आहे, तो म्हणजे कुठला? इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड. ओके, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड. सो विदाउट वेस्टिंग आवर टाइम वी जस्ट गो टू द डायरेक्टली our syllabus. Okay, before you start the syllabus, just check every times next week check your exam dashboard. The exam dashboard आहे, त्यामध्ये काय नोटिफिकेशन पडतात तर ते चेक करा. तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी कळेल तुम्हाला, कधी आहे काय आहे त्या नोटिफिकेशन मध्ये पडेल. शक्यतो नाही पडला तर तुम्हाला वेगळं ग्रॅज्युएट येईल, तुम्हाला सांगितलं दॅट टाइम की बाबा की तुमचा रिझल्ट लागलेला आहे. आता आपण थोडस प्रिव्हियस हिस्ट्री पाहूया. टोटल 50 क्वेश्चन होते, बरोबर आहे? आणि आय थिंक त्यातले मॅक्झिमम 90% क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलते, बरोबर आहे का? मे बी 100% असतील, मे बी, पण मी 90% मुद्दाम म्हणतो. 90% सॉल्व्ह असतील. 90% सॉल्व्ह एक्झॅक्ट मॅक्झिमम तुम्ही जे काय केलेलं आहे, प्रॅक्टिस जे केलेलं आहे, MCQ प्रॅक्टिस, म्हणजे तुम्हाला
काही एमसीक्यू दिलते. 5 युनिटवरती 5 एमसीक्यू असाइनमेंट दिलते, त्याच्यावर प्रॅक्टिस केली असेल तुम्ही स्वतःहून होऊन, किंवा आपण जे टेस्ट घेतले असतील किंवा कुंभोजकरचं, ह्या तिन्ही मधलंच तुम्हाला 50 क्वेश्चन पडले असतील, बरोबर आहे का? हॅलो, Yes. Yes. एवढं कळालं असेल इम्पॉर्टंट थिंग की बाबा, आणि एवढं पण तुम्हाला कळालं असेल की जी आता एक्झाम झाली त्याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन आपण आता टाकलेले आहेत, बरोबर आहे का? सॉरी, त्याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन आपण ISC आणि युनिट टेस्टला घेतलं ते, बरोबर आहे का? Yes, sir. ओके, त्याच्यामुळे बी प्रॅक्टिस, डेली थांबत जा. M1 पेक्षा M2 चं थोडं नंतर सांगेल मी तुम्हाला, M2 काय प्रॉब्लेम आहे M2 चा. ओके, M1 पेक्षा M2 चं थोडस नंतर सांगेल. त्यानंतर तुम्हाला मी टर्मवर दिलाय. टर्मवर आउट ऑफ 25 दिलाय, मॅक्झिमम 24 आहे, मिनिमम 12 आहेत. ओके, आणि कंपॅरिझन केलं तर तुम्ही म्हणता मॅथमॅटिक्सला खूप कमी मार्क दिलेत, तसं नाहीये. जे मार्क पडलेत, जे मार्क भेटलेत तुम्हाला, ते तुमच्या कर्तृत्वाने भेटलेले आहेत. तुम्ही जे मागच्या 3 महिन्यात जे कर्तृत्व गाजवलं मॅथमॅटिक्स मध्ये, त्या कर्तृत्वावर तुम्हाला मार्क दिले असतील. कोणी असाइनमेंट वेळेवर सबमिट केले, लेट सबमिट केले, किंवा युनिट टेस्टला मार्क पडले, त्यानुसार मी तुम्हाला मार्क दिलेले आहेत. जर कोणाला जर प्रॉब्लेम असतील तर ते बोलू शकतात त्या ठिकाणी, सर मी सगळं करून मला टर्मवर्कला कमी दिलेत, त्याच्यावरती लगेच मी उत्तर देतो, मी तुम्हाला कमी का दिलेत ते. ओके, असे कोणी आहेत तर त्याला असं वाटतं की सरांनी मुद्दामून मला कमी मार्क दिलेत. असं कोणी नसावं की त्याला मी मुद्दामून कमी मार्क दिलेत. कुणी असं नाही की माझ्या जवळचं आहे किंवा कोणी लांबचं आहे. सेम फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार आहे. सेम फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार. सो लेट वी स्टार्ट. ओके, so let us start. So we have see the course engineering mathematics second. Okay, you know me better. So directly we go to the syllabus of subject. So this is the engineering mathematics second. The course name is, course code is C122. Course code is C122. Then this is the ESC 70 mark end sem exam. This is the ISC in sem exam 30 marks. This is ICA term work 25 marks. GESC आहे स्कीम, जे एक्झामिनेशन स्कीम जी आहे ती सेम ॲज इज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट, 70 मार्क. दिस इज कन्वर्टेड टू 50 मार्क. ते तुम्हाला आता 50 मार्काचे क्वेश्चन होते, बरोबर आहे. तुम्हाला 50 पैकी जे पडतील, सपोज एखाद्याला 50 पैकी 40 पडले, दॅट विल बी कन्वर्टेड आउट ऑफ 70. दॅट विल बी कन्वर्टेड आउट ऑफ 70. 70 कन्वर्ट केले, युनिव्हर्सिटी 70 आउट ऑफ कन्वर्ट केले, त्यानुसार तुम्हाला मार्क देते. ओके, त्याच्यामुळे 70. मी आता बोलत नाही की पुढची एक्झाम कशी होईल. पुढची एक्झाम मे बी ऑफलाईन होईल, मे बी ऑनलाईन होईल, वी डोंट नो. डिपेंड ऑन द सिच्युएशन ऑन द कोरोना. ओके, कोविड सिच्युएशन वरती डिपेंड आहे सगळं, पुढचं सिच्युएशन कशी असेल ती. ना देन ISC, ऑब्वियसली ISC इज, देर आर द 3 ISC. ISC फर्स्ट, ISC सेकंड अँड ISC थर्ड. वी चूज द बेस्ट ऑफ टू. We choose best of 2. यातल्या 3 मधले जे बेस्ट 2 असतील त्याचा ऍव्हरेज घेऊन तुम्हाला मार्क दिले जातील ISC ला. ओके, आणि टर्मवर 25 मार्क्स. वी नो द बेटर हाऊ वी गिव्ह द टर्मवर 25. It depend on UT, depend on attendance, depend upon submission of assignment. Submission of assignment. There's 3 factor depend on this 25 marks. Okay, 25 marks mostly this UT containing 15 mark, then assignment 5 mark, sorry, attendance 5 mark, and submission of assignment is 5 mark. In this way you are give the 25 marks. Okay, so this formula will be changed depend upon the situation, depend upon the situation. Okay, so these are the our engineering mathematics second examination scheme. Now we see the directly go to the syllabus. So there are the 2 sections. There are the 2 sections. So EM2. Section first and section second.
Section first again containing 3 units. Section second again containing 3 units. Total 6 units are there. Total 6 units. Okay. So section first containing some basic differential part. Mostly engineering mathematics second containing the topic derivative and integration mostly. Okay. The first part is ordinary differential equation, means that the topic name is ODE, ordinary differential equation, ODE of first order and first degree. First order and first degree. Then second topic, infinite series. From the examination point of view, this topic, this unit is containing for 22 marks. Infinite series is quite less. Infinite series, it containing 13 marks. Then last topic of this section 1. Last topic of this section 1 is complex variable. Complex variable. And this is nothing but this is also called as complex variable or differentiation. Complex differentiation. Basic part is already we have seen 12th standard. Basic part is already we have seen 12th standard. So this topic containing in 17 marks. This topic containing 17 marks. Okay. Then next, section second again containing the 3 unit. Unit number 4. Okay. So this is the first unit. This is second unit. This is third unit. Now this is unit number 4. Is integral calculus. In that containing beta function, gamma function, and error. Or do it's not error, is duplication formula, where we say that differentiation under integral sign, DUIS, very important for your second sem calculus. Okay, integral calculus. This containing 16 marks. Now next topic is curve tracing. So we have trace the curve without lifting your hand. Okay, just simply draw the curve. All of you know that the sine wave. These are the sine wave. This is the sine wave or cos wave. Okay, so how we draw this sine wave or cos wave? Okay, we know that this is the wave, but how we draw? So what is the graph of mod x? So these are the some graph of mod x. These are the graph of mod x. So how we find this graph? How we trace the curve? So this, how to trace the curve? We will see this topic in this unit. Okay. Next and last unit. Okay, curve tracing is containing 17 marks. Sorry, not 17. It's 13 marks. And last is multiple integral. Multiple integral. Unit number 6. Multiple integral. Is containing again 23 marks. 23 marks. Okay. These are all about the 100 mark. 100 mark. हे सगळं जे आहे ते 100 मार्कापैकी आहे. ओके, अशा प्रकारे टोटल 6 युनिट आहेत. कुठले कुठले 6 युनिट? The first unit is ODE, first order, first degree. Okay, so write on the first page. Write on the first page. Engineering mathematics second, C122. Examination scheme, ESE 70 marks, ISC 30 marks, and ICA 25 marks. C122, engineering mathematics second. Engineering mathematics second. Okay.
Now we see the syllabus. So just see the C1, Q2 झालंय का पुढे जायचंय. Now we see the syllabus section first. ODE of first order and first degree. First order and first degree with application. So write on this unit and a syllabus. Write down the fastly. Write on the fastly. Okay. In that we have see the topic. First topic is order and degree. Then general solution of differential equation, non-homogeneous differential equation, exact differential equation, non-exact, reducible to exact, linear differential equation, non-linear reducible to linear. Okay. Non-linear differential equation and reducible linear. Reducible linear is called as Bernoulli differential equation. Next, there are the two applications you see. Application of orthogonal trajectory. One is the electric circuit and second is Newton's law of cooling. Okay. Projectile motion आपण थोडंसं गाळणार आहे. Projectile motion आपण घेणार नाही. That we have already seen a mechanics part. Okay. Mechanics part मध्ये तुम्ही तर शिकलेलं आहेत. It is simple harmonic motion and rectilinear motion. Means one particle we are through from one rest of or one rest of condition. Suppose एखादा particle आहे त्याला तिसऱ्या मजल्यावरून फेकला तर त्या particle वरती काय इफेक्ट होईल. पार्टिकल म्हणतोय माणसाला फेकत नाहीये. पार्टिकल वरती काय इफेक्ट होईल. ओके. देर किती टाइपचे फोर्सेस त्याला ऍक्ट होतील. ओके. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एअर एक्झिस्टन्स आहे, त्या स्वतःचा फोर्स आहे, आणखीन कुठला फोर्स आहे. हे फोर्स सगळे त्याच्यावरती ऍक्ट होतील आणि हे सर्व फोर्स ऍक्ट केल्यानंतर एक डिफरन्शियल इक्वेशन तयार होईल आणि ती इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा तो माणूस, तो व्यक्ती, ती पार्टिकल किती मिनिटात खाली पडते. ओके. दॅट इज ऑल अबाउट द falling body concept or rectilinear motion concept. Okay, this all concept you have seen dynamic part in mechanics. Okay, this is unit number first. Okay, सगळ्यांचं झालंय. हॅलो. नाही सर थांबा. ओके ओके ओके. झालं सर. Okay. Now we see the unit number second, that is infinite series. A very simple short topic. Within a 6 lecture we have covered this topic, but quite complicated to understand. Once you understand the complication part, this topic is very simple. Infinite series, that is infinite sequence and infinite series and type of series. I think 2.1 is already we have seen. 2.1 already we seen. 12th standard. 12th standard. Okay. Okay. Then next, a test of convergence, absolute and conditional convergence. There are the 4 type of tests we have seen. One is the Cauchy test, comparison test, ratio test, D'Alembert ratio test, comparison test, Cauchy test, and Labis test or logarithm test. This is the additional test we have seen. Okay. These are all about the unit number second, infinite series topic.
So take the next. काय ऋषिकेश उशिरा का जॉईन झाला? जिथे ऋषिकेश मागच्या वेळेस पण असं होतं, आता पण असं आहे. काय प्रॉब्लेम काय ऋषिकेश? जिथे ऋषिकेश आर यू देअर? Yes, sir. Yes. का उशीर झाला? मागच्या सेमला पण असंच मित्रा, आता पण असं कसं व्हायचं रे? असून द्या. There are the beautiful status after the end of the exam. Without knowing our syllabus, without knowing our subject, without knowing our detail of subject, we pass, we complete our same first, and we move towards same second. Am I right? Big status, very beautiful. What do you say that? Creative status on your WhatsApp group. Yes, I saw. This is a very what do you say that? It's not good actually. Forget, because this हे जे गोष्ट आहे तुम्हाला नंतर नक्की त्रास होणार आहे विदाउट नोईंग आवर सिलेबस. तुम्ही जे म्हणतायत, जेव्हा तुम्हाला सिलेबस विचारतील एका ठिकाणी तेव्हा कळेल की बाबा खरंच त्या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे होता. ओके, दिस इज युनिट नंबर 2 कव्हर झालंय. नाउ वी गो टू द युनिट नंबर 3, द कॉम्प्लेक्स व्हेरिएबल और कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स डिफरेंशिएशन. द कॉम्प्लेक्स व्हेरिएबल 17 marks, a very simple topic. Statement of De Moivre's theorem, application of De Moivre's theorem, root of algebraic equation, circular and hyperbolic function, differentiation, Cauchy-Riemann equation. In that we will see that analytic function, then exponential trigonometric function of that concept, then harmonic function and its conjugate, and construction of analytic function. Okay, the topic we have seen in unit number 3. This is the last unit of section first. Mostly 25 marks section first lecture होतं, पण 25 marks second, 25 म्हणजे 50% section first and 50% section second असं असतं. पण ह्या वेळेस काय झालं, सेक्शन सेकंड मधला हा 1 मिनिट कट झालाय. त्याच्यामुळे काहींना असं झालं असेल की सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन वरती जास्त क्वेश्चन असतील, काहींना असं झालं असेल की मॅट्रिक्स वरती जास्त क्वेश्चन असतील, काहींना असं झालं असेल की दुसऱ्या एखाद्या टॉपिक वरती जास्त क्वेश्चन असतील. डिपेंड ऑन द पेपर. 3 सेट काढले होते आणि तिन्ही सेट मिक्स करून टाकले त्यांनी. मिक्स केल्यामुळे काय झालं की काही एकांना क्वेश्चन एकत्र झाले. सो नाउ वी सी द युनिट नंबर 4 झालंय. Yes, we move toward the next. Yes, sir. Over. Okay. Then now we go to the section second, integral calculus. Integral calculus. In that we also see that beta function, gamma function, their properties, duplication formula without proof.
then the differentiation under integral sign with constant limit. We see there are the two types. In that we have seen the only one rule. Okay, integral calculus. These are the three topics we are see. Next, we are see unit number 5 is curve tracing. Tracing of Cartesian curve, tracing of polar curve, tracing of parametric curve. Three topic you are see. But this the तीन topic पण खूप वेळ लागतो. So all of you know that these are the curves. Suppose in the 9th standard we draw one sketch. चित्रकला आपण या ठिकाणी काढली होती, बरोबर आहे की अशा प्रकारे आपण काहीतरी काढायचो. आणि असं फुल पेज मध्ये याला रंगवायचं, बरोबर आहे. त्याला फुल पेज मध्ये रंगवायचं त्या पेजला. ओके, तुम्ही खूप मोर वगैरे काढलेले आहेत मी त्यावरनं. आणि ह्या पेजला फोल्ड करायचो आपण आणि परत इकडे काढायचो, म्हणजे इकडे सेम असंच उमटणार, बरोबर आहे का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. So how we draw this curve? How we draw this curve? By using the property. By using the property. So we will see here by using the property how we draw this curve. Okay, how we draw this curve. इथे या ठिकाणी पाहणार आहे. So we will see that there are the lot of curve. A Cartesian curve means the curve in terms of the function of xy. The curve in terms of function of xy. This is nothing but Cartesian curve, means in terms of x and y. Then curve in terms of polar curve, in terms of function of r theta. R theta means what? X equal to r cos theta, and y equal to r sin theta. Y equal to r sin theta. So just we calculate that x square plus y square equal to r square. So all of you know that x square plus y square equal to r square is nothing but what? Is nothing but what? Is nothing but what? X square plus y square equal to r square is nothing but what? Circle. Circle. And we are the circle. So these are the circle. These are the circle. But just we add here x minus a bracket square plus y minus b bracket square divide is equal to r square. We don't know where we draw the circle. Either here, here, or here, or here, or here, or here, or here. We don't know. Depend on the value. That is depend on the center and depend upon the radius. It's depend upon your circle. So how we draw this circle? These all are the concept you have seen polar curve. And last curve is in terms of parametric equation. We have put that a parametric point in the Cartesian curve. Okay. So ellipse, how we draw the ellipse? Parametric equation of that ellipse, parametric equation of the circle. We see. So that is all about the curve we see in this curve. These are the three type of curve we all see at the time of tracing of curve. Okay. So we go to the last unit, that is the multiple integral. Multivariable integral calculus. Multivariable integral calculus. So these are the nothing but three topic again. Direct evaluation of double integral. Before we start the direct evaluation, first of all we see the simple integration, single integration. Just we are revise that for topic single integration. Then we will start with the direct evaluation of double integral. Then we will find the area of the double integral. How to find the area? This is useful for your M3 course. Then evaluation over the region means already we suppose the region is given, then we will find a limit.
single integral is just simple like this. Okay. Now we see that simple integration. We know that limit is a to b. Now we find a double integration. Simple integration means just to a simple variable either dx, dy, dz, any variable rather a to z. 26 letter आहे कुठलं तरी एक घेऊन टाका. And double integration we are add two variable dx, dy. We add two variable dx and dy. That is two dependent variable. Okay. So these are the first limit a to b. And these are the second limit c to d. So how we calculate which limit is x limit kutla and y limit kutla? At the time of evaluation of double integral, at that time we will see how to find that double integration. Okay. Next, then just some integration is quite difficult to evaluate directly. Double integration is directly evaluation is quite difficult. At that time we are use the change of order of integration. We are just change this order. We just change this order, and we will find the or evaluate that double integral. Then change to polar triple integration. Triple integration is nothing but to find an area. To find an area is nothing but double integration. Power का? तुम्हाला geometrical आणि mathematical meaning सांगतो. To find area ज्या ठिकाणी येतं त्यावेळेस असतं double integration. त्या ठिकाणी येतं double integration. And to find volume. To find volume. त्यावेळेस येतं ट्रिपल इंटिग्रेशन. तो ऑब्व्हियसली डबल इंटिग्रेशन म्हणजे 2 डायमेन्शन बरोबर आहे. आणि एरियाला काय असतं मॅक्झिमम, एरियाला काय असतं मॅक्झिमम एक्स आणि वाय प्लेन असतं. आणि व्हॉल्यूमला काय असतं रे, व्हॉल्यूमला काय असतं XYZ. व्हॉल्यूम कशाचं काढतो आपण, सर्कलचं व्हॉल्यूम काढतो का, सर्कलचं व्हॉल्यूम काढतो का, सर्कल जर सर्कल जर 2D मध्ये ठेवला, एक गोल पाथ गोल आपल्याकडे एक गोल आहे आणि तो गोल सर्कल मध्ये ठेवला म्हणजे 2D मध्ये ठेवला त्याला सर्कल म्हणतात. ओके. आणि जर तोच सर्कल जर आपण कुठे ठेवला 3 डायमेन्शन मध्ये जर ठेवला, तो सर्कल कुठे ठेवला 3 डायमेन्शन मध्ये एक्स वाय आणि झेड, तर तेव्हा काय तयार होतो, पेअर तयार होतो. काय तयार होतो आणि या ठिकाणी आपण फाइंड करतो एरिया आणि या ठिकाणी फाइंड करतो आपण व्हॉल्यूम. So to find volume means we will find triple integration. To find a area means we find a double integration. Okay, application of double integration to find area and mass of lamina. So these are the some concept. Okay. So now we see that these are the 6 unit. Now we see the textbook. झाले सगळ्यांचे लिहून? Hello. Hello. Okay, now we see that a textbook. These are the textbook actually. Textbook of Applied Mathematics PN and JN Vertical, Advance of Engineering Mathematics HK Das. These are the textbook of your syllabus. Then Engineering Mathematics by Ravish R. Singh. Okay. And Applied Mathematics Chris Willy publication. Okay. A textbook Engineering Mathematics NP Bali. Okay. पण आय नो दॅट तुम्ही यातलं कुठलं चूज करणार नाहीये, तुम्ही माझ्या नोट्स आणि एक मी तुम्हाला पुस्तक सांगेल ते यूज करणार आहे. And these are the reference book, Higher Engineering Mathematics, okay, by B.S. Grewal. The B.S. Grewal is the best book for the engineering. Engineering Mathematics first, Engineering Mathematics second, and Engineering Mathematics third, Applied Mathematics first, Applied Mathematics second. This all are कुठल्याही युनिव्हर्सिटीत जा, ऑल ओव्हर इंडिया कुठे पण जा, अख्खा सिलेबस त्या पुस्तकामधून घेतलेला हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट बाय B.S. Grewal. Okay. Then these are the some other reference book, 3 reference book. Okay. So these are the all about the textbook. So these are the textbook. You see. So these are the introductory part of our syllabus. These are our introductory part. Okay. So I think so all of you. आता तुम्ही म्हणताल की सर मला मागच्या वेळेस तुम्ही ऍप्लिकेशन सांगितलं ते म्हणजे ऍप्लिकेशन का सांगितलं नाही. ऍट द टाइम ऑफ इंट्रोडक्टरी लेक्चर मी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 लेक्चर इंट्रोडक्टरी घातले होते, बरोबर आहे का. त्याच्यामुळे तुम्हाला मी ओडीचे ऍप्लिकेशन सांगितलं होतं, आठवतंय का. हॅलो हॅलो. ओके. त्यानंतर तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं ऍप्लिकेशन सांगितलं होतं तुम्हाला मी. देन ट्रॅफिकचं ऍप्लिकेशन सांगितलं होतं बाय युझिंग फजी लॉजिक, बाय युझिंग मॅट्रायसिस, बाय युझिंग डिफरन्शियल इक्वेशन, याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. देन नेक्स्ट इन्फानाइट सिरीज, याचं ऍप्लिकेशन सांगितलेलं नाहीये, त्याचे ऍप्लिकेशन असे डायरेक्ट ऍप्लिकेशन नाही, इलेक्ट्रिकल इंजिनियरला डायरेक्ट ऍप्लिकेशन आहेत. कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर ईच अँड एव्हरी
कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सगळ्या ब्रांचला हे गेट साठी लागते, इम्पॉर्टंट आहे. ओके. देन इंटिग्रल कॅल्क्युलस, बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शन हे त्याचं डायरेक्ट ऍप्लिकेशन नाहीये. त्याचं ऍप्लिकेशन असं आहे की जेव्हा एखादा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड होतो, जेव्हा एखादा प्रॉब्लेम काय होतो, कॉम्प्लिकेटेड होतो, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागतंय, काही स्टँडर्ड रिझल्ट यूज करावं लागतं. आणि ते स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही कशाने सॉल्व्ह करणार आहे, बीटा अँड गॅमा फंक्शनने. देन कर्व ट्रेसिंग याचे पण डायरेक्ट ऍप्लिकेशन नाहीये. ओके. सो आणि मल्टिपल, दिस आर द लॉट ऑफ ऍप्लिकेशन इन engineering field, multiple integration. Okay, so these are all about our syllabus introductory part. Okay, these are all about our syllabus. So hope so everyone introduce your syllabus. Now what do you need, that is important. आपल्याला ह्या सिलेबस स्टार्ट करण्यासाठी काय काय लागणार आहे हे महत्वाचं आहे. मीटिंग परत कनेक्ट व्हा. हॅलो, 1 मिनिटांचं मीटिंग परत कनेक्ट व्हा. ओके, मीटिंग एंड झाल्यानंतर परत कनेक्ट व्हा बरं का. सो ह्या टॉपिक साठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी क्लिअर करतो. पहिल्यांदा चला कोणी सांगेल का मला, हे 6 युनिट आहेत तुमच्या समोर, 6 युनिट आहेत, या 6 युनिट साठी काय काय लागतं महत्वाचं. Yes, what do you need? Yes, but come fastly. Hello. Yes, please reply me. काय काय लागतं इम्पॉर्टंट. Yes, चला पहिल्या युनिट डेरिव्हेटिव्ह साठी काय लागतं मित्रांनो. The formula of derivative and integration. Just reconnect again. Just reconnect. Okay, what is the important thing we need that we discuss here? Yes, anybody? This I saw your one PPT at the time of university. When you go to there, I give the a guest lecture for the engineering mathematics second. Why this mathematics second is important? Just correlate that topic. Actually, the quite syllabus is different from our university and that university. Okay, just we have correlate that topic. So why that engineering mathematics second is important? Okay. So these are the syllabus of engineering mathematics. The differential equation, the correlation between HSC and engineering mathematics. So first topic is differential equation and application of differential equation. So what do you need? We need a matrices, continuity of differential, continuity and differentiation, trigonometric and integration part. So this 4 topic we need for the differential equation and application of differential equation. But some of the matrices part is not needed here now, because the syllabus is removed. So that's why this topic is not needed. But at the time of higher level, this topic matrices we need for the studying when we're studying the differential equation. The next integral calculus, that Fourier series is not there in our syllabus. Okay, so integral calculus. Okay, the vector
application of derivative and definite integral. This topic in need for the HSC mathematics. Then curve tracing, circle, lines, plane, pair of straight line, and differential equation for the curve tracing part. And next part, multiple integral. We need multiple integral and their application. We need the mathematical logic, Bernoulli's simple integration that we need for the HSC mathematics. So these are all the topic we need for the while the studying of the engineering mathematics second part. Okay, very important that topic we need. So I think this all part means firstly we need the important result of the derivative, important result of continuity, or best first of all we need the important result of derivative. Okay, so what is the basic part of the derivative that we need? And tomorrow we are start with that basic part. Okay, we see that some what do you say that important result starting with the derivative of x. I know that this is very simple, but still a lot of people have some difficulties to find a derivative. Okay, to find a derivative. So उद्या येताना at least प्रत्येकाने derivative चे formula तरी पाहूया. That is important. Okay, this is a course object and course outcomes that we need. Okay, forget that topic. Okay, these are all about the topic. These are some application we have see. Then these are the thoughts. Okay, the introductory part of the lecture च होते. फक्त पहिल्यांदा काय लागते important? Hello, what do you need for important thing? What do you need for important thing? Yes. Yes. Hello. Hello. The results of differential. The result of derivative and result of integration that we need. Very important thing. Result of derivative and result of integration. Everyone, please see. Please go through that result. Okay. Please go through that result. What is actually the derivative and what is actually integration? What is how we bifurcate the derivative and integration? हे थोडंसं स्टडी करून या. ओके, थोडंसं वाटलं असं तुम्हाला ग्राफ कशा प्रकारचे असतात हे तुम्हाला दाखवतो वाटलं असतं. ओके, so these are our the Cartesian curve. Okay, these are the Cartesian curve. This is the equation in terms of xy and how we draw this curve. फक्त या इक्वेशन वरून हा कर्व कसा काढला तर that is some formulae, some application we see. Okay, then second curve, that is Bernoulli's means polar curve. How we draw this curve? Then third curve is also polar curve. How we draw this four type of curve we all see. Then these are all about that r equal to a cos phi theta. Polar curve, how we draw this? I think हे तुम्ही कुठे काढलेलं आहे? 9वीच्या पेपरला 9वी मध्ये चित्रकलेमध्ये काढलेलं आहे, बरोबर आहे? This is all about the tracing of curve. These are the all part of the multiple integrals. Okay, हे आपण पाहणार आहोत. So hope so. उद्या प्रत्येकाने वेळेत हजर राहा with your formula, derivative and integration. Okay, so today we will stop here for introductory part. So thank you for connecting us. Thank you very much. कोणाला